गाईज नायसाचा ना नायसाला ऋत्वीला काहीतरी आणलेलं आहे मी. यांना मी काय आणलंय बघा, क्रेझीचा ऋत्वीला न नायसाला. बघा तुम्ही अशी बॅग आहे आणि बॅग मध्ये बूट यो बघ काय आणला की. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये. आज शनिवार आहे आणि आज मी लई लवकर उठलोय. म्हणजे ऍक्च्युली मी काल रात्री 10:30-11ला झोपलेलो. एकदम मस्त 9:30ला झोपायला गेलतो म्हणजे, बट 11 वाजला झोपायला बहुतेक. आणि आज सकाळी 5:30ला उठलेलो, परत झोपलो, परत 7:30ला उठलो. त्याच्यानंतर 8ला उठलो ना प्रॉपर. आता अंघोळ वगैरे रेडी वगैरे झालो. आता चाललो देवलान. मस्त देवलान दर्शन करून येऊ मारुतीचे. आज दत्त जयंती पुन्हा आहे, तर संध्याकाळी दत्ताचे देवलान जाऊ. सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ मस्त मारुतीचं दर्शन झालं. मस्त वाटतंय रे सकाळच्या उठल्यावर. हा नाही खतरनाक वाटतंय. 12 वाजेपर्यंत जात सोडून दिला मी आजपासून. मस्त वाटतंय. क्रेझी. दे कॉफी वगैरे दे. हा केस वगैरे सेटूच नाही केलं मी. आधी बरं दर्शन करून येते, नंतर बघू काय ते. मस्त मॉर्निंग झाली. दुष्काळान 13वा महिना तर माझ्या मागशी लागलेलाच असतं. काय विषय माहितीये का, माझी स्कूटी बंद पडली. मेकॅनिकला फोन केला, तो बोलते येते 10-15 मिनिटांनी. आज उपवास आहे तर मेंदू वडा घेऊन आलोय. भूक लागली डेंजर. वडा मेंदू वडा इडली. हा रातचे काही खाल्लं नाही ना, आता इडली वडा खातो. मस्त नाश्ता करते, कॉफी वगैरे पिते. नंतर माझं काम आहे तो करून घेते फटाफट. दमल्यासारखं झालं. केस का पाच होतं का माझं, बघू जमला तर कापी. रामभाऊ आहे, रामभाऊ के गैरेज पे जाते अभी. प्रॉब्लम क्या है अभी ठीक करके देता होगा. रामभाऊ टोचन लगाते हुए टोचन लावून चालवली गाडी, कारण ते चालूच होईल ना. सगळं आहे, पेट्रोल आहे, सगळं आहे, बट चालूच नाही होत. आम्ही तर काय समजा जिंदगी प्रॉब्लेम येतात. असंच केलं पुढे जायचं काय रामभाऊ. प्रॉब्लेम येतच राहतील. आपल्याला प्रॉब्लेमवर लक्ष द्यायचा, लक्ष द्यायचा असल्यावर ऐसा मी ज्ञान देत आहे, बट माझाच नाही होणार या गोष्टी. आता पटापट गॅरेजवर जातं आहे, नाही तर काय अपघातून येतो. मोबाईलला सांगितलं. फायनली गाईज गॅरेजवर घेऊन आलो. राम बाईक पॉईंट. सर्व्हिसिंग वगैरे करायची असेल ना तुम्हाला, उलव्यामध्ये असेल तर या बिंदास. म्हणजे फटाफट करून देतो तो, काही टेन्शन नाही. काही पण बंद पडली तरी नेवायला येतं काय रामभाऊ. तो एक प्लस पॉइंट आहे, म्हणून मी रामभाऊच्या घरात येतं काय. अभी सुबह सुबह इतने जल्दी कॉल किया मैंने, उठाया क्या मैंने. चलो बोल काहीतरी सर्व्हिसिंग वगैरे काय काय तुझी सर्विस काय आहे ते सांग. तेरा करके देता हूँ. नहीं बोल ना कुछ तो. बाइक का क्या है तेरा, मतलब बाइक का हर चीज सुधार सकता है, कौन सी भी. A to Z सारी गाड़ी सारी. स्कूटी बाइक A to Z, टू व्हीलर गाड़ी. हाँ हाँ टू व्हीलर जो भी गाड़ी रहेगा. ओके. बोलने में शर्मा रहा है थोड़ा सा, लेकिन काम बढ़िया करता है. चलो आता सलूनला आलोय मी, बट सलूनवालाच नाही. हा गाडी बिडी टाकली आणि त्याच्यानंतर सलूनला आलो. टिकली लगेच मोठी लागली आज, बट अशी हेअरस्टाईल पण चांगली वाटते, कारण त्याला ड्रायर बियर यूज करायला नाही लागत ना. मी रोज ड्रायर यूज करून केस खराब झालं नाही. तो बघतोय ना, आयसट ठेवायला सांगते त्याला जरा खाली केस. एकदम पण असं नाही, पण तो उभं करायला गेलं तर वाट लागतं. ड्रायर मारायलाच लागतं उभं करायला. काही फंक्शन असला तर ठीक आहे उभं करावं केस, बट असं नको. वाट लागली केसांची ड्राय झालं नंतर. बघू आता तो आलं विचारते कसं काय हेअरस्टाईल चेंज करायची बघा. फायनली गाईज हेअर कट झालेली आहे. कसा दिसतंय सध्यापुरतं. उभं गेलं मी, उभं गेल्याशिवाय मला राहावंच नाही. बट आता मी विचार केला काय बाहेर जावत असेल तर उभं गेलं ड्राय बिअर मारून. आता हेअरकट झाली. ओके वाटते का. ओके काय चिकना दिसते काय चिकना. हा झोप कंप्लीट झाली माझी. तरी असा थंडीच्या मुलं आलंच येतंय. 11 वाजायला आलं तरी थंडी लागते. 11:03 हो गए भाई. चलो फैजल धन्यवाद, बहुत बहुत बढ़िया बाल काटे. चलो क्या बोलता है नाम तेरा. शेजाद. चलो हो गया गाईज. नायसाचा ना नायसाला ऋत्वीला काहीतरी आणलेला आहे मी. हा काय आणलाय डोक्याला बांधायला फेटा दाखव मम्मी.
यो बघा दाखव, चल आता त्यांना दाखवते. यांना मी काय आणलंय बघा, क्रेझीचा ऋत्वीला न नायसाला. तर तिला आता ऋत्वीला द्यावं लागेल, नायसा कवा येईल काय माहिती नाही. तर बघा तुम्ही, अशी बॅग आहे आणि बॅग मध्ये यो ऋत्वी नावाचा हेअरबँड आहे. यो हेअरबँड यांचा सकाळचे 6 वाजल्यापासून फोन चालू. असं बॅग मध्ये प्रत्येकीच्या नावाचा यो आहे हेअरबँड. क्रेझी वाटते ना, एक नंबर. दोघींना मस्त गिफ्ट आणलंय गाईच. ऐसा ही पर्स आहे आणि पर्स मध्ये त्यांचा हेअरबँड आहे. छोटी कवा गेला ती. हा यो 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 का यो 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 पाहिजे तुला, पाहिजे पर्स 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 पाहिजे, पर्स. ये चल, ये लवकर. ऐकच नाही तिला. ऐसा दिसलो ना फोनांची कधी येते नुसती फोनांना अशी का मना घ्या झोपाली असेल तिला, झोपू दे. पर्स कशी वाटते मम्मी? मस्त. हा मी नाही आणली. तू नाही आणलं, मी काय कोण दिले असतील. हा तवऱ्या होता पोरी माझ्यासाठी देवाला. देवाला मम्मी काय बोलते बघा, बोलतं त्यांच्या पोरीने बोलतं दिली असेल. आता मनात दिसली इंस्टावर तर मी मागवला. त्याच्यामध्ये पुन्हा याचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी काही आणलं नाही ना. समजला का विषय? हे बघा काहीसा मस्त आहे, क्यूट आहे ना एकदम. मस्त हात मस्त मस्त आहेत ना. खूप झालं लूल. 10वेला उघडला असेल, 10वेला दाखवलाच तुम्ही आधीच. मी सरप्राईज देणार होतो मम्मीला, रावच नाही र जरा रावं नाही मम्मीला. तर त्यांनी आधीच दाखवला नाही. दादाने आपल्याला फेम दिलेली ती आहे, लावली आम्ही महाराजांची फेम नव्हती आमच्या घरात. फायनली महाराजांची फेम पण लावली. दादाला धन्यवाद. मस्त वाटते ना एकदम एकदम परफेक्ट. आणि जो तुमचा प्रेम आहे, तुमच्या प्रेमामुळे हे सगळं भेटलाय म्हणा. क्रेझी यावर सन्मान चिन्ह अजून येतील लाईफमध्ये. तर अशीच मेहनत करत राहू आपण, काही टेन्शन नाही. संध्याकाळचं 4:30 वाजलं. रामभाऊनी स्कूटीचा काय काय स्कूटी हाँ बेच दी क्या? धोने बिने का कुछ है कि नहीं? पूरा काम हो गया ना प्रॉपर? चला के देखते भाई अभी कैसे हुआ है. चला मी घेतो आता स्कूटीनं घरा जात आहे. मी लय वेळ बाहेर होतो, कौशी काम करत होतो थोडासा, त्याच्यामुळे ब्लॉगच नाही गेला. आता डायरेक्ट संध्याकाळचं 4:30 वाजता ब्लॉग. आणि नंतर आम्हाला जावाचं क्रिकेट खेळायला. ॲक्च्युली क्रिकेट मॅच आहे आमच्या जिमच्या घरची. आम्ही असंच जाणार आहोत, बघूया. त्याचा ब्लॉग सेपरेट बनवेल मी प्रॉपर. क्या हुआ था? नॉर्मली प्रॉब्लम था. नॉर्मल प्रॉब्लम. ओके ठीक हो गया ना. हाँ बाइक पॉइंट डाला है सुबह ही. तूने बोला ही नहीं कुछ भी. वो लाजता है थोड़ा सा बोलने में, इसलिए वो कुछ बोलता नहीं. काम बढ़िया करता है भाई. काम खासियत आहे रामभाऊची. काय माहिती आहे का, आता माझी गाडी काय बंद पडली. लास्ट काय पडलेली माहिती आहे का, दिवालला बंद पडलेली. भाई आलेला सोबत आणि टो करून आणलेली त्यांची. एकदा बेलापूरची टो करून आणलेली. ऐसा चांगला काम करतो. चलो भाई. हाँ थँक्यू. राम बाइक पॉइंट पे आ जाना भाई साहब. मी सकाळी तुम्हाला दाखवलंय कसं काय आहे ते. आणि चाललो आता परफेक्ट चालतंय, काही टेन्शन नाही. तो गाईज काय विषय माहिती आहे का, आता मी मस्त रेडी झालो अँड आम्ही चाललो पाया भरायला दत्ताच्या मंदिरात. मी ना मम्मी चाललो. आणि यो आता शॉर्ट मी याच्यामध्ये घेते iPhone 30 मध्ये. माझा फोन चार्जिंगला लावलाय, ते फोनाचा उपयोग प्रॉपर होतोय. तर आता जाऊन त्यात दर्शन करू, मस्त दत्ताचं दर्शन घेऊन. आज संध्याकाळी म्हणा जाऊ क्रिकेट खेळायला. काय मम्मी? हां आज सचिन बनेगा. आज दुपारी जेवायला नाही आलो तर नुसती बंकच घातली माझ्या पाठची मम्मीने. काय बोलायचं, कामा नव्हतं, काम नसतो करत तर ठीक आहे. नुसतीच का जेवायला नाही आला असं नाही आला असं. इडल्या पहिल्या इनीच चांगल्या म्हणा आणायला, नाही तर मी जेवणच गेलो असतो. कोणत्या देवाच्या कृपेमुळे हे सर्व प्रकार घडल्यात मला समजत नाही. सत्य न्यायाचे महात्म्य जाणणार कोण समर्थ आहे. त्याच्याच क्रोधामुळे असं झालं नसेल ना असे म्हणून सुजनाचं दुःख करू लागले. नंतर त्याने मुलीला पोटात शिखरल्यावर रडू लागले. इतक्याच पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेली कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सत्य होण्याचा निश्चय केला. दर्शन करून आलो न आहे काम लावला. परत बोलतो दिदीसने पोळ्या बनवल्या त्या बोलतो घेऊन ये. हा जाय काय यार ना मला आता क्रिकेट खेळायला जाऊ. 6:30 होता, आता 5:30 वाजता. आज सचिन बनणार भाई. सचिन आहे
आज ट्रॉफी आलीच पाहिजे घरी. चला स्कूटी चावी काय जाऊन येते पटकन. नाही का? चला जिमच्या मॅच आहेत आमचे. यो ब्लॉग त्याचा सेपरेट ब्लॉग होईल आणि यो ब्लॉग वेगळाच आहे. काय आणलंय बघ. यो बघ झोपली बाई झोपली. ए काय आणलंय बघ गिफ्ट. ए बंडल बंडल उठ. यो बघ काय आणलाय गिफ्ट. गिफ्ट मग मी नीट पण नाही दिलं वाटतं. ए बंडल जाऊ दे चल झोपून दे. अशीच आत ठेवते गिफ्ट. आणि तू झोपली बोलतो मग राम दे झोपू दे. चला म्हणावं काय आहे जावाचं आहे. आयात ठेवते उठल्यावर बघील ती काय आहे त्या. तर ती दिशेतनशी आलो मी. ऋत्वीला गेलो उठवायला तर ती उठ झोपलेली. तर तिला तो गिफ्ट आणलेला तो दिला. कारण काय विषय माहिती आहे का आता मला पक्की भूक लागली ना खावायला काहीच नाही. तर दिदीसने पोळ्या दिल्या आणि पोळ्यानं चाय खाऊन जातो मॅचला. काय वाटतं ही डाईट माझी काय झाला तोच तर विषय आहे. सो आता काही खावाला नाही तर मग तो ऑप्शन नाही तो खाते न. हवाला ब्लॉग इथंच एंड करते. दुसरा ब्लॉग चालू करते नंतर मी मॅचला जाताना. आता रेडी वगैरे होते आणि तो ब्लॉग एक स्पेशल ब्लॉग बनवते. चला चला काय तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय भेटू उद्याच ब्लॉग. काय डाईट आहे आई शपथ. वाव वाव. हाय नको का पोली बघ खाऊन पोलीन मजा येते काय. हा चहा नको या नको खावाची मग तंदुरुस्ती का होईल काय काही तंदुरुस्ती तरी का होईल. वाव